नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण सिमिलॅरिटीमधील क्वेश्चन्स आउट ऑफ टेक्स्टबुकच्या बाहेरचे प्रश्न क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये येतात. अशा प्रकारचे क्वेश्चन असतात, ते तसं अभ्यासाला अनुसरून असतात पण पुस्तकात नसलेले असे प्रश्न असतात. तर ठीक आहे, आज आपण एक पहिला क्वेश्चन करूया. बघा क्वेश्चन काय आहे तो गिवन. In trapezium PQRS, PQ parallel to RS, diagonal PR and QS intersect each other at point A. Then show that ला काय सांगितले ते बघूया. काय म्हणतायत, कोणता ट्रायंगल आहे तो बोलतात PQA. म्हणजे असं आहे ना, पी कडून स्टार्ट करायचा, पी चा विरुद्ध बिंदू आर आहे म्हणून इकडनं हा आर कडून टाक. हा पहिला ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल फक्त सिमिलर दाखवायचे असे. पण आतापर्यंत ट्रॅपेझियम मध्ये आपण जेव्हा बघितलं तेव्हा असं इकडे स्क्वेअर आलेलं नव्हतं, ते नंतर बघूया. सध्या आपण एवढं तर करूया. नक्कीच तुम्हाला जरी हा प्रश्न वेगळा वाटला तरी पण तुम्ही ठरवायचं की अरे सरांनी ट्रॅपेझियम सांगितले ना आणि सिमिलॅरिटी मध्ये आहे ना, ते काय हरकत नाही, दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे की संपलं. मग चला नाव घेऊया. पहिलं काय लिहिणार, गिवन आहे ना, मग इन म्हणणार इन ट्रॅपेझियम PQRS, PQ parallel to RS. झालं. आता आपण ब्लॅक पेनचा यूज करूया. बघा हे दोघे पॅरलल आहेत, मग आपण हे दोन ट्रायंगल वाचायचे. मग इथे म्हणायचं इन ट्रायंगल काय घेऊया, PQA अँड ट्रायंगल पी कडून वाचला इकडनं RSA. जरा ब्लॅक पेन घेऊया. हा लाईट वाटतो जरा, एक मिनिट. ठीक आहे, सरळ मार्किंग करून टाकू. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे का, अल्टरनेट अँगल्स, बरोबर. नंतर कोणता अँगल, हा अँगल आणि हा अँगल, हा अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल, किंवा दोन्ही अल्टरनेट सांगितले तरी चालेल. असा समजा हा जर तुम्ही इकडचा सांगताय तर इथला पण सांगायचा, दोन्ही अल्टरनेट अँगल पण करू शकता. ठीक आहे, आज आपण दोन्ही अल्टरनेट अँगल घेऊ. म्हणजे दुसरा अँगल हा वाचायचा आपल्याला आणि दुसरा अँगल याचा हा वाचायचा. चला मग इन PQA फर्स्ट अँगल काय येणार आहे, QPA. कोणताही चालेल, तसं काय नाही, कोणता वाचता बोला. पी कडूनच वाचूया, PQA. हा जो ट्रायंगल आहे ना त्याला फक्त अँगल म्हणूया. अँगल PQA कॉन्ग्रुएंट अँगल RSA. का तर अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. दुसरा क्यू कडून वाचूया, क्यू कडून वाचूया. क्यू कडून वाचताना क्यू कडून व्हायचं, अँगल वाचायचं. मग आपण कसं करणार, QP करताना QP क्यू. मला वाटते मी तुम्हाला इथे व्हर्टिकल अँगल देतो म्हणजे बरं पडेल. व्हर्टिकल अँगल हा येणार, हा येणार, हा व्हर्टिकल आहे. मग आपण क्यू कडून वाचूया. आता क्यू कडून वाचूया. क्यू कडून वाचायचंय म्हणजे असं आहे, 3 अक्षर वाचायचे. अँगल QAP कॉन्ग्रुएंट अँगल क्यू कडून मग SAR. हा व्हर्टिकली अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स इक्वल असतात. झाले दोन्ही ट्रायंगल सिमिलर. देअरफॉर ट्रायंगल कोणते हे ज्याचा विचार करतो, इकडे बघून लिहायचं, उगीच गोंधळ नाही घालायचा. ट्रायंगल PQA सिमिलर ट्रायंगल RSA. किती, A हा अँगल म्हणजे A
टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. तुम्ही सिमिलॅरिटीचं स्पेलिंग लिहा, मला इकडे जागा नाही. ठीक आहे, झाले दोन्ही ट्रायंगल सिमिलर. अरे सिमिलर ट्रायंगलचे एक आपल्याला थेरम होता, द रेशो ऑफ सिमिलर ट्रायंगल, रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साईड. म्हणजे यांचा रेशो, एरियाचा रेशो. मला एरिया लिहायला काय लागतं, इकडे ए लिहा, एरिया ट्रायंगल पी क्यू ए, रेशो म्हणजे याला खाली घ्या, एरिया ट्रायंगल आर एस ए इज इक्वल टू काय, करस्पॉन्डिंग साईडचं स्क्वेअर पाहिजे. याच्यात काय, कोणती बाजू विचारले, पी क्यू. याची बाजू पी क्यू घेतली, पी क्यू, याची बाजू आर एस येणार, स्क्वेअर असतो. मग याला कारण द्यायचं, थेरम ना, थेरम ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. थेरमला असं पण लिहितात, थेरम ऑफ एरियाज ऑफ, थेरम ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. संपला विद्यार्थ्यांनो. एकदम छोटा, शॉर्ट बट स्वीट, पण गोंधळात टाकणारा होता थोडासा.